घेता आणि पद तुम्हीच भोगता. कोणत्या जातीला मिळत नाही, काय नाही, काय नाही. किती ते कोळी बांधव, आगरी बांधव, ते भंडारी बांधव तिकडचे किती जीवावर जोखीम घेऊन समुद्रात मासेमारी करतात. का त्यांचे लेकर IAS IPS अधिकारी होऊ नये? का होऊ नये? का होऊ नये? लिंगायताचे का होऊ नये? किती छोटे छोटे जाती सांगायचं तुम्हाला? आम्हाला आवडत. तुम्हाला आवडतंय का? आवडतंय तर तुम्ही 75 वर्षात का नाही होऊन दिलं? का तुम्ही बंजारा समाजाचे अधिकारीने होऊ दिले? त्यांचं आरक्षण घेऊ द्या. उत्तर यायचे बंजारा समाजाला द्या. चला, का नाही होऊन दिले? सगळ्यांचं आरक्षण मिळून तुम्ही खाल. तुमच्या घरागणीच माणसं सुधारले आणि यांच्या घरागणीच माणसं ऊस तोडायला गेली. हे काय खोटं आहे का? किती दिवस येड्यात काढणार तुम्ही? बिलाचे तेच हाल, पारद्याचे तेच हाल. तुम्ही रामुशाचं नाव घेता त्याचे तेच हाल. तुम्ही कोणाला सुधरून दिलं? कोणालाच नाही. आणि तुम्ही सांगणार ओबीसीचं झालेलं त्यांना हे होत नाही. अरे आमच्या इकडे येऊन बघ, ओपनची जागा असून सुद्धा ओबीसीचा सभापती केलता. ओपनची जागा असून सुद्धा आंबडलाच. तुम्ही काय सांगता आम्हाला? भाजपला देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी असा इशारा दिला आहे की ओबीसीच्या ताकदीवर 125 आमदार तुम्हाला मिळालेले आहेत आणि ओबीसीवर अन्याय कराल तर ओबीसी दूध पुढे राहिलेले नाही. फडणवीस साहेबाला हे माहिती. हा, ते फडणवीस साहेबाला माहिती विधानसभेला मराठ्यांशिवाय सत्ता येऊ शकत नाही. मराठ्यांनी सत्ता दिली हे त्यांनाही माहिती. हा, नाही तर लोकसभेसारखा धुरळा वाजला असता सगळा. आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी ते काम करायलेत ना. आणखीन आम्हाला त्यांच्याबद्दल शंका नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, प्रमाणपत्र लवकर वितरित झाले पाहिजे. नसता आम्ही फडणवीस साहेबांनाच नाही, विखे साहेबांनाच नाही, कोणाला सोडणार नाही. पण आम्हाला 100% आशा आहे की त्यांनी आमचं हक्काचं कायदेशीर आरक्षण आम्हाला दिलंय. गॅजेटियर हे महसुली नोंदी सरकारी दस्तऐवज आहे. फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायचं, त्यानुसार मराठ्यांना मराठवाड्यातल्या सगळ्या आरक्षण द्यायचं ठरवलंय. पुढच्या आठवडाभरात किंवा 10 दिवसात पश्चिम महाराष्ट्रातल्या गॅजेटचा GR निघणार आहे. आता हे बॉम्ब बालणारच. त्यांना वाटतं सगळं आमच्यामुळेच आहे. गाडी खाली काय चालत असतं माहितीये तुम्हाला? त्यांना वाटतं आम्हीच गाडी उडीतो. असा तो घुरटे भुजबळ देऊ. दादा तुम्ही प्रमाणपत्राचा उल्लेख केला तर यावेळी छगन भुजबळांनी पण असं म्हटलंय की आम्हाला 10 महिने आधी प्रमाणपत्र काढायला लागायचे. आता सकाळी अर्ज केला तर संध्याकाळी कुणबीचं सर्टिफिकेट हातात देऊ लागले. अधिकारी इतके हुशार कसं काय झाले? कारण तुमच्या दबावातून ते मुक्त झाले. तुम्ही असा दबाव केला होता की मराठ्यांना काय द्यायचं ते मराठ्यांचं वाटलं झालं होतं फक्त गुप्त. आता मराठ्यांचे लेकरं हुशार झाले. गरीब गरजवंत मराठा हुशार झाला. त्यामुळे अधिकाऱ्यांना नाही वाटतं ना, याची नोंद सापडली, शिंदे समितीने सापडली, याला आरक्षणाचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. का रोखून धरायचं? तुम्ही आमचं ते रद्द करता म्हणणार आणि मग तुमचं 94चं का रद्द होऊ नये? 16% दिलेलं म्हणजे आमचा रेकॉर्ड असून सुद्धा आमचं रद्द करणार. एवढं सोपं आहे का रद्द करणं ते? आणि तुमचे कोणी नेते उठत येत निघालेत मराठ्याला विरोध करायला, आरक्षण देऊ नका. अरे आमचे नेत्याला तुम्ही बोलता विखे साहेबांनी इकडे जाऊ नये, आमदार खासदारांनी इकडे जाऊ नये, तिकडे येऊ नये. ते ओबीसीचं आरक्षण रद्द करायला येत नाहीत, करा म्हणाले येत नाहीत. किंवा मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते, नेते होते, विरोधी पक्षाचे पण होते. विरोधी पक्षाचे धाडसानं सगळ्यात पुढे आहेत आणि सत्ताधारी पण मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते. का म्हणून होते माहितीये का? जरा त्या घुरट भुजबळा जरा डोकं लावा म्हणा. का होते ते? एखाद्याच्या गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या, त्याचं कल्याण होऊ द्या म्हणून येतात, कल्याण करण्यासाठी. आणि तुमच्याकडे जे येतात ते देऊ नका म्हणून येतात. याच्यात फरक आहे. ही संस्कृती आहे का महाराष्ट्राची? देऊ नका म्हणाल ते म्हणतात का ओबीसीला? आमचे मराठ्याचे नेते सत्ताधारी आणि विरोधक आमच्यात येतात, कोणाला देऊ नका म्हणाल नाही. ते म्हणतात का ओबीसीला आरक्षण देऊ नका? एक मराठ्यांच्या लेकराला, गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या म्हणून म्हणाले येतात. ही फरक आहे ओबीसीच्या नेत्यात आणि मराठ्याच्या नेत्यात. मराठ्याचे नेते ओबीसीला आरक्षण देऊ नका हे म्हणण्यासाठी कधीच बाहेर येत नाही.
पण मराठ्यांना द्या म्हणायला 100% देव बाहेर येणार. कस का नाही येणार? ते द्या म्हणतोय, ओबीसीला देऊ नका म्हणत नाही, मराठ्यांच्या लेकराला द्या म्हणतोय. येणार. तुम्ही पाप डोक्यावर घेतात आणि मराठ्याचे नेते पुण्य डोक्यावर घेतात. छगन भुजबळ यांनी आज पूर्ण त्यांच्या भाषणामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख दरिंदे पाटील केला आणि मराठा आणि ओबीसी मध्ये जे अंतर पडले ते तुमच्यामुळे झाले असं त्याने आरोप केलाय. आता त्यो दलिंदर काय म्हणला त्यांनी थोडंच मी होणार आहे. दलिंदर त्यो सवय लागली त्याला दलिंद्री करायची. त्यो काही म्हणल्यानी मला काय फरक पडणार आहे? माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे, माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. हा, यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली, यांनी आमचं आयुष्य खुटवलंय, ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाचं. यांनी महाराष्ट्राच्या मागे साडेसाती लावली आणि ती खरं इतकं दलिंदर आहे, मी हमेशा सांगतो तुम्हाला, ती लय मोठा शेणी आहे, ते गुरड भुजबळ.